अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे। इराणवर हल्ला करण्याचे कारण अमेरिका काही जरी सांगत असले तरी जगात जोपर्यंत प्रबळ राष्ट्र आणि महत्वाकांक्षी राज्यकर्ते आहेत तोपर्यंत युद्धाचा धोका सतत असणार आहे। सगळ्यात थोर माणसांच्या शिकवणी या सामान्य नागरिकांसाठीच असतात, राज्यकर्त्यांसाठी नाही। गंमत बघा, युद्धात प्रत्यक्षात राज्यकर्ते लढतात का? तर नाही। नुकसान होते ते नागरिकांचे आणि सैनिकांचे, तरीही युद्ध होतात का? जगात सुरू असलेल्या युद्धाविषयी व एकूणच युद्धप्रिय मानसिकतेविषयी जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओतून। नमस्कार, मी सोनम। गेल्या 22 दिवसापासून युद्धात आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिकन हल्ल्यामध्ये इराणच्या 1200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। 200 पेक्षा जास्त इराणी सैनिक मारले गेले आहेत। जहाजे, तेल विहिरी, गॅस साठे, रस्ते, शाळा, रुग्णालय यावर झालेल्या हल्ल्यामुळे देश म्हणून इराण या युद्धात पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे। इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेलाही या युद्धाची किंमत मोजावी लागली आहे। 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे। याशिवाय सुमारे 200 सैनिक जखमी झाले असून त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे। युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्या काही दिवसातच अमेरिकन सुमारे 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच 90,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले आहेत। काही अहवालानुसार 20 दिवसात हा तोटा 3.5 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे। म्हणजेच युद्धाची झळ जशी इराणला पोहोचली तशीच अमेरिकेलाही। इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम नष्ट करणे हा या हल्ल्यामागचा उद्देश होता, असे अमेरिका जरी मोठ्या फुशारकीने सांगत असली तरी इराणमधील तेल साठ्यावर अमेरिकेचा असलेला डोळा व अमेरिकेची वर्चस्ववादी भूमिका आता लपून राहिलेले नाही। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या निमित्ताने जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेची क्रूर मानसिकता लक्षात घ्यायला हवी। अमेरिकेला वाटेल त्या राष्ट्रावर हल्ला करतो, जिथे सैनिक पाठवतो, तिथला कारभार ताब्यात घेतो। अमेरिकेच्या या युद्ध मानसिकतेची बळी कधी अफगाणिस्तान असतो, कधी इराक असतो, तर कधी लिबिया असते, तर कधी इराण। ही युद्ध आयडियोलॉजी म्हणजेच पैसा, सत्ता आणि आपले वर्चस्व टिकून ठेवण्याची अमेरिकेची महत्वाकांक्षाच आज जगात ज्या देशाकडे खनिज तेल, इतर खनिज संपत्ती, तंत्रज्ञान आणि पाणी मुबलक असते ते देश प्रबळ राहणार। हे देश युद्ध सामग्री बनवतात, त्यांना आपली युद्ध सामग्री विकायची असली तर जगात कुठे ना कुठे युद्ध सुरू राहणे हे या देशासाठी आवश्यक आहे। युद्धात भाग घेणारे देश आर्थिक, सामरिक या सर्व बाबतीत दुबळे होतात, तेव्हा ह्याच दुबळ्या देशांना अमेरिकेसारखे देश मदतीचा हात पुढे करतात। पण ही मदत फुकट नसते। युद्ध करणाऱ्या देशांचा पण काहीतरी स्वार्थ असतोच। कुठल्या देशात अंतर्गत समस्या असतात। उदाहरण द्यायचे असले तर बेकारी, महागाई, गरिबी, निवडणुका। युद्ध किंवा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली की सामान्य नागरिकांच्या भावना चितवल्या जातात। देश प्रेम उफाळून येते आणि देशातील वरील सर्व समस्या ते विसरून जातात। अमेरिका, इस्रायल जरी प्रगत असले तरी तेथे देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। तिथल्या नागरिकांना उत्तर देण्यापेक्षा या प्रगत राष्ट्राच्या राज्यकर्त्यांना देखील युद्ध करणे गरजेचे वाटते। आता युद्धाचे असे सर्वदूर फायदे असले तर युद्ध होणारच। जगाला शांतीचा, लोकशाहीचा संदेश देणारे अमेरिका आणि इतर देश पडद्याआड मात्र शस्त्र विकत असतात। ते करताना त्यांचं तंत्रज्ञान विकत नाही, म्हणजेच इतर देश परत त्यांच्यावर कायम अवलंबून राहतील। म्हणजेच युद्ध सतत सुरू राहणे ही प्रगत राष्ट्रांची गरज आहे। त्यामुळे एकूणच जगातील माणूसपण, शांतता संपली आहे। जग माणसाचं नाही, जनावरांचं झाले आहे। मोठा मासा छोट्या माशाला खाणार या वृत्तीप्रमाणे प्रबळ राष्ट्र गरीब राष्ट्रांची वागत आहे। अशा परिस्थितीत जगाच्या भल्यासाठी जगाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे। बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मंत्र आचरणात आणल्यास जगाचे कल्याण होऊ शकेल, परंतु प्रगत राष्ट्रांना बुद्ध फक्त भाषणापुरताच हवा आहे। कारण युद्धाची परिस्थिती निर्माण करणे, युद्ध करायला भाग पाडणे हे खूप मोठे षडयंत्र आहे। जग हे एक मार्केट आहे आणि मार्केटमध्ये आपला माल विकण्यासाठी प्रगत देश कोणत्याही थराला जाऊ शकतात। हाच अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धाचा सार आहे। गरीब देशातील जनतेच्या पोटासाठी आगच मोठी असते, तिथं बुद्ध काय आणि युद्ध काय ही आयडियोलॉजी सांगूनही उपयोग नसतो। प्रश्न आहे प्रगत राष्ट्रांचा, जिथली जनता जोपर्यंत त्यांच्या राज्यकर्त्यांना त्यांच्या माणूस विरोधी वागण्याचा जाब विचारत नाही
तोपर्यंत जगाला बुद्ध नव्हे युद्ध हवा हे सुभाषित कागदावरच राहील. जागतिक युद्धाविषयी तुम्हाला काय वाटते कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.